ही सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या 2 डिसेंबरला पालघरची सार्वत्रिक निवडणूक पार पडते आणि यामध्ये सर्वच राजकीय पक्ष नगराध्यक्षासह नगरसेवकांकरता आपापली उमेदवारी ती जाहीर करतीलच आणि आमच्या सर्वांना शुभेच्छा आहेत. कारण राजकीय पक्ष जर वेगवेगळे असले तर निवडणुकीचं वातावरणातून पालघर शहराचे लोकाभिमुख विकास व्हावा हा ह्या निवडणुकीचा प्रमुख उद्देश असल्यामुळे ह्याच्यामध्ये मतदारांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा हा ह्या निवडणुकीचा प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्य निवडणूक आयोगाने जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मतदार यादी प्रभाग रचना असेल, मतदार त्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणं असेल, हरकती घेणं असेल, ती निश्चित करणं असेल आणि मग ते अंतिमरित्या त्याचं गॅझेट उद्या जाहीर होत आहे आणि त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये कुठेही त्रुटी राहू नये आणि प्रत्येक प्रभागाने असलेला मतदार याला आपल्या प्रभागामध्ये मतदान करता यावं आणि अधिकाधिक मतदान व्हावं याकरता हरकती मागवणं ही एक राजकीय प्रोसेस आहे, निवडणुकीची प्रोसेस आहे. यामध्ये हजारो मतदारांनी स्वतःहून राज्य निवडणूक आयोगाने दिलेली जी फॉर्म ब फॉर्म असेल म्हणजे नावं काढणं किंवा नावं वगळणं दुसऱ्यामध्ये गेलं असेल तर ही प्रक्रिया राबवली. यामध्ये राजकीय पक्षांनाही आवाहन केलं गेलं की याच्यामध्ये राजकीय पक्ष ह्या निवडणुकीचा एक भाग असल्यामुळे आणि मतदार हे सर्वस्वी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असतात आणि त्यांचा तो अधिकारही आहे की आमची नावं आमच्या प्रभागामध्ये असली पाहिजे. आणि एकूणच आपण काही पत्रकारांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये जी यादी प्रसिद्ध झाली प्रारूप मतदार यादी याच्यामध्ये जो खूप मोठ्या स्वरूपामध्ये जो गोंधळ मतदारांची सरमिसळ जी झाली आहे याकरता आपणही आपलं मत वृत्तपत्र व काही इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुद्धा मांडलेलं आहे. या सरकती मतदारांसोबत आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमच्यासह मला वाटतं इतरही राजकीय पक्षांनी उचलल्या आणि जेव्हा आम्हाला हे कळलं की खूप मोठ्या स्वरूपामध्ये एका प्रभागातल्या एकाच कुटुंबातल्या व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागामध्ये गेलेली आहेत आणि एक उदाहरण आहे तर शेकडो उदाहरणं प्रत्येक प्रभागामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कुठल्याही मतदाराला त्याचा गोंधळ होऊ नये, त्याला ते करण्यातून वंचित राहू नये म्हणून आम्ही आग्रही भूमिका पालघरचे मुख्याधिकारी यांना जाऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळानेही मांडली आणि खूप आग्रही भूमिका घेतली की आपण याची अगदी सखोल चौकशी करून स्थळ पाहणी अहवाल करून जो व्यक्ती ज्या प्रभागात राहतो त्याच प्रभागामध्ये त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. ज्या 15 अधिकाऱ्यांनी या 15 प्रभागाच्या बाबतीमध्ये निश्चित करताना भूमिका बजावली यांनी खूप मोठी गफलत या माध्यमातून केलेली आहे. त्यामुळे आपण याची गंभीर दखल घ्यावी आणि जो काही कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये आपण ही चूक दुरुस्त करावी जेणेकरून मतदारांना त्रास होणार नाही आणि खूप मोठा गोंधळ जो होणं अपेक्षित आहे तो होणार नाही. आम्हाला असं वाटतं की त्या अनुषंगाने मुख्याधिकारी हे त्या प्रक्रियेचा भाग नगर परिषदेचे निवडणूक अधिकारी असल्यामुळे त्यांनी त्याचे अधिकारांना निर्देश दिले असावेत आणि त्याच्यातून त्यांनी स्थळपाहणी अहवाल केलं. परंतु दुर्दैवाने तरी सुद्धा जी यादी 31 तारखेला आपल्या सर्वांच्या समोर जी संकेतस्थळावर प्राप्त झाली किंवा आपण बघितली त्याच्यामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की जे लोकांनी पुरावे देऊन टॅक्सची पावती असेल, एमएससीबीचे बिल असेल, जे काही सांगितलं होतं ते देऊन सुद्धा पण त्यांच्यामध्ये काही प्रमाणात ते करेक्ट झालं सुद्धा पण बऱ्याच प्रमाणात करेक्ट झालं नाही. अशा वेळेला आम्ही त्यांच्याकडे मत नोंदवलं आणि ते इतरही बऱ्याच लोकांनी नोंदवल्याची आमच्याकडे माहिती आहे की त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही ह्याच्यामध्ये दुरुस्त करणं गरजेचं आहे. जर त्यांच्यामध्ये होत असेल तर स्थळ पाहणी हवा, नाहीतर हा मतदारावर केलेला अन्याय असेल. परंतु काल हे सर्व होत असताना निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना आणि राज्य निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असताना काल पालघरमधील काही अधिकार नसलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एक पत्रकार परिषद घेतल्याचं आम्हाला समजलं. काही पत्रकारांनी मला प्रतिक्रियेकरताही फोन केला
तेव्हा त्यांच्या बुद्धीची आम्हाला कीव करावीशी वाटते की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या सक्षम आणि भक्कम नेतृत्वाखाली खूप चांगलं काम करत आहे. निवडणुकीच्या पद्धतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती व्हावी न व्हावी हा सर्वस्वी आमच्या शीर्ष नेतृत्वाचा म्हणजे आमच्याकडनं शिंदे साहेबांचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या आदेशाची आणि घेतलेल्या त्यांनी गोष्टीची अंमलबजावणी करणं हे शिवसैनिक म्हणून आणि पदाधिकारी म्हणून आमचं काम आहे. आणि आम्ही मी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न करतो की महायुती म्हणून शक्यतो आपण कुठेही मिठाचा खडा आपल्याकडनं टाकू नये किंवा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडनं अशी कुठली चुकीची गोष्ट बोलण्याचा प्रयत्न करू नये की जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम होईल. उगाचच बालिशपणाचं वक्तव्य तर करूच नाही. का त्यांनी जे काही मुद्दे सांगितले हे मुद्दे सांगितल्यानंतर ज्या पालघर शहरातील मतदारांना न्याय मिळाला पाहिजे याकरता सर्वपक्षीय भूमिका घेणं अपेक्षित असताना त्या बीजेपीच्या काही दलाली वृत्तीच्या व्यक्तींचा असं म्हणणं आहे का की प्रभागामध्ये असलेल्या मतदाराला इतर प्रभागावर जाऊन त्यांनी मतदान करावं आणि जर कोणी आक्षेप घेतले असतील की त्या प्रभागातल्या मतदाराला त्याच प्रभागामध्ये मतदान करावं याकरता आग्रही भूमिका मांडली असेल तर त्याच्यामध्ये त्यांना काही अडचण आहे का? मग जे काही लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही किंवा ज्यांचा गोंधळ होणार आहे त्यांची जबाबदारी हे भाजपाने जबाबदारी न दिलेले काही कार्यकर्ते ह्याला जबाबदार असणार आहेत का? हा आमचा मुख्य आक्षेप आहे. एक उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो. पालघर विधानसभेचे प्रथम नागरिक हे संवैधानिक अधिकार असलेले आमदार राजेंद्रजी गावित हे प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहतात. आपण जर माहिती घेते तुम्हाला दिसेल की त्यांचं नाव प्रभाग क्रमांक 13 मध्ये गेलेलं आहे. त्यांच्या मुलाचं नाव प्रभाग क्रमांक 5 मध्ये, त्यांच्या मिसेसचं नाव प्रभाग क्रमांक 5 मध्ये. आपलेच काही पत्रकार बांधव श्री पंकज राऊत यांचंही नाव त्यांच्या प्रभागामध्ये न येता मला वाटतं ते सुद्धा प्रभाग क्रमांक 9 मध्ये राहतात पण त्यांचं नाव प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेलेलं आहे, 5 मध्ये गेलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं पुराव्यासकट आमच्याकडे इथे उपलब्ध आहेत की ज्याची आपण पुराव्यासकट तो राहणारा मतदार आहे त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून एक जबाबदार राजकीय पक्ष आणि मतदाराला मतदानाचा हक्क मिळावा या भूमिकेतून आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नावं नोंदवली. तुम्हाला जसं माझ्याकडे आता प्रभाग क्रमांक 9चं काही उदाहरणं आहेत. त्या प्रभागामध्ये पहिलंच नाव पंकज सतीश राऊत यांचं आहे की जे 9 नंबर मध्ये राहतात परंतु त्यांचं नाव हे 5 नंबर मध्ये गेलेलं आहे. त्यांनी सगळं जोडलं होतं, लाईट बिल पासून सर्व त्यांचं पुरावे जोडले होते. वरुण महालिंग पंचायत एक उदाहरण दाखवतो कारण आपल्याला खूप जास्त बोलताना नाही पण ते तुम्हाला मी देईन. त्यांचं नाव हे 9 नंबर मध्ये आहे पण 5 नंबर मध्ये गेले. ही जवळपास 60-65 उदाहरणं आहेत की जी 31 तारखेला यादी प्रसिद्ध होऊन सुद्धा पण ह्या मतदारांना त्रास होणार आहे. त्यांना दुसऱ्या प्रभागात जाऊन मतदान करावं लागणार आहे. हे जेव्हा आपली कार्यक्षेत्र प्रभाग रचना निश्चित झाली त्यावेळेस त्याच्या खाली त्याचं कार्यक्षेत्र निश्चित केलेलं असतं, त्याच्या खाली नाव लिहिलं असतं की ह्या प्रभागात कुठले कुठले कार्यक्षेत्र येतात. माझ्याकडे आता प्रभाग क्रमांक 10 ह्याच्यामध्ये खालीच प्रभाग यादी लिहिलेली आहे. या प्रभाग यादीमध्ये त्यांनी जो एड्रेस असतो ज्याच्यावर आपल्याला साधारणतः लगेच समजून जातं की नावाच्या खाली आपला एड्रेस असतो त्याने लिहिलेलं आहे यादी भाग क्रमांक 213 हनुमान टेकडी. आता हनुमान टेकडी यादी भाग क्रमांक हे वेऊर हे प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोडतो आणि ते प्रभाग क्रमांक 10 मध्ये आलेलं आहे. गोठणपूर बोईसर रोड यादी 7 मध्ये मोडतो ते 10 मध्ये आलेलं आहे. डुंगीपाडा 4 रस्ता गोठणपूर मिशन तिवारी कंपाऊंड मच्छी मार्केट जानकी अपार्टमेंट कदमचा अशी ही उदाहरणं आहेत की सगळीच्या सगळी पेज ना पेज जी दुसऱ्या प्रभागाची प्रभाग क्रमांक 10 मध्ये आली. आता ह्या सर्व मतदारांच्या बाबतीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने आग्रही भूमिका घेऊन त्यांच्यावर मतदानाचा हक्क बजावण्याकरता भूमिका बजावली पाहिजे. नाहीतर तेच मतदार ज्यावेळी निवडणूक होईल तेव्हा ह्याच राजकीय पक्षांना शिव्यांची लाखोली व्हायलाशिवाय राहणार नाही.
कारण त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही तुम्हाला तुमचं प्रतिनिधित्व आम्ही तुम्हाला देतो, तुमचं काम आहे की आमचं हक्क संरक्षित राहिलं पाहिजे. अशा वेळेला ज्या मी नाव घेण्याची पण त्यांची कुवत नाही, ज्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी काल जी काही सोकॉल्ड पत्रकार परिषद घेतली त्यांना भारतीय जनता पक्षाने अधिकार दिलेला आहे का, हा आमचा मुख्य मुद्दा आहे. ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येण्याकरता त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, 2.5 वर्ष प्रभावी कारभार सांभाळला गेला आणि त्यांच्या नेतृत्वाने पुन्हा सरकार आलं, ज्याच्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेब बसलेले आहेत. आम्हाला फडणवीस साहेबांशी प्रचंड आदर आहे. आम्हाला आदरणीय देशाचे पंतप्रधान भाजपाचे मोदी साहेब यांच्याविषयी आदर आहे, अमित शहा साहेबांचा आदर आहे. कारण आमची ती एक प्रगल्भता आहे. कारण आम्ही आमच्या स्तरावर बोलताना सुद्धा पण आमचं बोलण्यात तारतम्य ठेवतो. परंतु हे काळ बोलताना त्यांनी जे काही मुद्दा मांडला की मागचे मुख्याधिकाऱ्यावर दबाव आणला गेला आणि त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेतल्याचं मला ऐकिवात आहे की का ते नाव घेतलं एकनाथजी शिंदे साहेबांचं, यांची लायकी नाही. एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते आहेत आणि त्यांनी विसरू नये की या संबंध महाराष्ट्र शासनाचे प्रमुख हे भाजपाचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. म्हणजे आपलं असं सांगायचं आहे का या 2 ते 3 लोकांना की हे करताना फडणवीस साहेबांना हे जे काही गोंधळ उडाला आणि हे जे काही घडलंय ज्याच्यामुळे शेकडो लोकांची नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेलेली आहेत, त्याला जबाबदार भाजपाच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आणून केले गेले का स्वतःचा फायदा करण्याकरता, हा आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे. कारण जेव्हा तुम्ही असं सांगता की कोणते दबाव टाकताय, तर जे मागचे जे तत्कालीन मुख्याधिकारी होते त्यांच्या प्रमाणे आणि आम्ही जेव्हा आमचेच कार्यकर्ते नाही ते सर्वसामान्य माणूस जेव्हा आम्हाला सांगतो तेव्हा नक्की हा गोंधळ उडणार आहे. मग ह्याला जबाबदार हे बीजेपीचे 3 कार्यकर्ते असणार आहेत का ज्यांना कसलाच अधिकार नाही. मला असं कळलं आताच बीजेपीची काहीतरी मिटिंग झाली, तिथे गोंधळ उडाला आणि त्याने सांगितलं की तुम्हाला अधिकार कोणा दिला म्हणून. तर मला वाटतं त्यांनी पहिले भाजपाची शिस्त शिकून घेतली पाहिजे. जो शिस्तप्रिय पक्ष आहे तिकडे आत्ताच सहभागी झालेल्या 3 ठिकाणच्या 3 लोकांनी आपली दलाली वृत्ती बाजूला ठेवून स्वतःच्या कुवतीमध्ये राहून आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. परंतु शिंदे साहेबांची उंची अजूनही कोणाला गाठता आलेली नाही. त्याकरता ते आपले आदरणीय फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब आणि पवार साहेब सक्षम आणि भक्कम आहेत. त्यामुळे आमची या माध्यमातून त्यांच्या भाजपाच्या वरिष्ठ, मी आज सकाळीच खासदार साहेबांना फोन केला, हेमंत सावरा साहेबांना, आणि मी माझी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे महायुतीचं आम्ही घटक म्हणून. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढत कशी द्यायची आणि त्याचा निर्णय हा मतदारांनी शेकडो आतापर्यंत वर्षानुवर्ष घेतलंय आणि त्यांचं प्रेम या धनुष्यावर आणि शिवसेना पालघरच्या जनतेचं आतापर्यंत राहिलेलं आहे आणि त्याची अपेक्षा पण आमच्याकडनं राहिलेली आहे. परंतु असं असताना यांनी जे मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतायत अशा लोकांना समज देणं गरजेचं आहे. आणि मी तीव्र नापसंती मी खासदार साहेबांकडे व्यक्त केली आहे आणि त्यांनी ते मान्यही केलं की आम्ही निश्चितपणे या बाबतीमध्ये त्यांना समज देऊ. कारण ज्या वेळेला शिंदे साहेबांचं तुम्ही नाव घेता त्यावेळेला आम्हाला वेगळ्या भूमिकेमध्ये झाला भाग पडू नका, आम्ही शिवसैनिक आहोत. नाहीतर पक्ष निवडणूक हा वेगळा विषय आहे. पण शिंदे साहेबांची नाव घेण्याची हिंमत दाखवण्याची कोणी हे करू नये. शिंदे साहेब एक प्रगल्भ नेते आहेत आणि एवढे छोट्याशा विषयाकरता कोणा दबाव टाकण्याएवढे शिंदे साहेब हे छोटे नेते नाहीत. आणि मग आपलेच मुख्यमंत्री हे भाजपाचे नेते आहेत. त्यामुळे मग तुम्ही जेव्हा एक बाजू आपण ठेवतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे येतात. परंतु आम्हाला आपल्या भाजपाच्या नेत्यांविषयी प्रचंड आदर आहे. या लोकांनी आपल्या अकलेचे दिवाळे काळ जे तोडले त्यांच्या, आता एक शब्द आहे तो असंवैधानिक होईल म्हणून तो शब्द न बोला आपल्या स्वतःच्या कुवतीमध्ये राहावं हे सांगतो. नाहीतर आम्हाला शिवसेना म्हणून आमच्या शिवसेनेच्या स्थायीने त्यांना आमची पद्धत शिकवावी लागेल. स्वतः पहिलं जी जे काही आपली पालघरमधले जनतेचा जो विश्वास आणि जो ओघ शिवसेनेमध्ये वाढतोय म्हणून रिकाम्या जागा भरायची स्पर्धा जी चालू आहे ती पण रिकाम्या जागा भराव्यात आणि निवडणुकीला सामोरं जावं आणि जनता ठरवेल पालघरची की कोण योग्य आहे. परंतु आम्ही जी काही भूमिका घेतली असेल कुठली किंवा घेतोय ती आता नाही, त्या प्रोसेसमध्ये घेतलेली आहे आणि तो घेण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. त्यामुळे आज जी काही काळजी त्यांची जी काही त्यांनी पत्रकार परिषद घेतली ही मुळात कुठलाही बेस नसताना, कुठलाही अभ्यास नसताना गेली जी पत्रकार परिषद होती आणि मुळात
जो शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलं हे त्यांना आम्ही पहिला आणि शेवटचा इशारा देतोय. त्यांनी ह्यापुढे त्या गोष्टीचं खूप समजून बोलावं, कारण त्यांना समजणार पण नाही की काय घडलं आणि काय घडले ते. त्यामुळे एवढा पुरता आजचे तुम्हाला, कारण त्याच्यावर आम्हाला तुमच्याशी संवाद साधणं गरजेचं होतं, कारण त्यांनी शिवसेनेच्या आणि शिंदे साहेबांचं नाव दिल्यानंतर मतदारांमध्ये आणि लोकांमध्ये चुकीचे समज जाऊ नये. जी भूमिका शिवसेना किंवा कुठल्या राजकीय पक्षांचा घेतली असेल ती मतदारांच्या हिताची आणि त्यांच्याच प्रभागामध्ये त्यांना अधिकार मिळावा याकरता आहे आणि तो मला वाटतं घेतलीच पाहिजे. हा दबाव असू शकत नाही, हा मांडलेला मुद्दा असू शकतो. हे आजच्या पत्रकार परिषदेचं आमचं औचित्य आहे. बाकी आपल्याला काय वेगळं आपण विचारू शकतो. आता तुम्ही जी बोलले की हे नाव आहे तिथे गेला, तर ह्याचे जबाबदार कोण आहे? याच्या जबाबदार प्रशासन आणि ती यंत्रणा आहे की ज्यांनी स्थळ पाहणी अहवाल, म्हणजे आपण म्हणतो की ज्या वेळेला एखाद्या प्रभागामध्ये आपण जेव्हा प्रत्यक्ष जातो आणि त्या प्रभागामध्ये आता 14 ते 15 प्रभाग झाले, तर ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्ती त्या पत्त्यावर राहतो तर एक व्यक्ती, एकाच घरातले व्यक्ती, जसं आता इथून कुठे गेला इकडे, तर आता जसं फॉर एक्झाम्पल की आता ह्यांचं नाव आहे मिथुन चौधरी. आता हे चौधरी कुटुंबीय पूर्ण पालघरला माहिती आहे की राहतात 5 नंबरमध्ये, पण त्यांचे जे काका आहेत चौधरी निशांक राजेंद्र चौधरी, रोहित राजेंद्र चौधरी, साधना राजेंद्र चौधरी, कुशाल राजेंद्र यांची नावं 6 नंबरमध्ये केली आहे. आता ह्यांनी सगळे पुरावे दिले पण तरी सुद्धा होऊ शकलं नाही. मग त्याच्यावर काहीतरी अंतिम प्रक्रिया असते ना, न्यायालय पण प्रक्रिया असते. दाद मागण्याचा अधिकार हा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येकाकडे असतो. त्यामुळे ही जी चूक आहे किंवा जो गलथान कारभार आहे याला राज्य निवडणूक आयोगाच्या डायरेक्शन्स असताना की जो अधिकार मिळाला ते प्रशासन आहे. त्यामुळे आमचा रोष हा प्रशासन, आमचा कोणावरही असा रोष नाही. आम्ही बालिश वक्तव्य करणार नाही की कोणाचा दबाव आहे असेल तरी आम्ही सांगणार नाही, कारण तेवढे आम्हाला कळतं कोणाविषयी काय बोललं पाहिजे. त्यामुळे ह्या सरुसी प्रशासनाची चुकी आहे आणि ती निस्तरी पाहिजे, पण ती दुर्दैवाने झालेली नाही. तुम्हाला असं वाटत नाही की हे जे नाव आहे इथे तिथे ज्याला ते मुद्दत पण होती, ऑब्जेक्शन घ्यायचे आहे, तुम्ही भरपूर लोकांना घेतला नाही झाला, तो राजकीय पक्ष आहे, सर्व पक्षांची मी बोलतो, ते तुम्ही कुठेतरी कमी पडले, प्रशासनावर दबाव टाकायला या कामा करण्यामध्ये कमी पडले असं, आणि आता वार पडतो वार चालू झाला आपसात. नाही, आम्ही वार काय केलंच नाही, वार करण्यावर त्यांची पोच पण नाहीये. मुळात मुद्दा की त्यांनी काय बोलल्यानंतर आम्हाला द्यावं लागतं. आम्ही आमच्या बघा, तुम्ही जो मुद्दा सांगताय ना की मांडलं पाहिजे, तो असं सांगतोय आम्ही ना की प्रत्येकाने मांडलं पाहिजे. कारण आपल्या प्रभागातल्या मतदाराच्या हिताचं संरक्षण करणं जी सर्वात मोठी लोकशाहीची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्याला मतदान करता आणि नगरसेवक आपण निवडून आणता तेव्हा तुम्हाला त्याला कळलं पाहिजे की त्याने तुम्हाला मतदान केलंय, त्यामुळे त्यांच्या असलेल्या प्रश्नांना सोडवणं तुमचं कर्तव्य आहे. उद्या जो मतदार दुसऱ्या प्रभागात नाव गेलंय तर तो काय सांगेल, अरे तो माझा मतदारच नाहीये. म्हणजे त्या प्रक्रिया चांगली व्हावी आणि त्रुटी दूर व्हाव्यात, हाच आमच्यासह मला वाटतं इतरही राजकीय पक्षांचा रोल असला पाहिजे आणि तो निवडण्याचा प्रयत्नच आम्ही केला. आणि त्याच्यामध्ये पुन्हा जर त्रुटी झाल्या असतील अंतिम यादी प्रसिद्ध होऊन सुद्धा पण, तर त्याच्यावर दाद मागण्याचा अधिकार प्रत्येकाला असला पाहिजे. कारण जेव्हा तो मतदानाला जाईल आणि तेव्हा तो गोंधळ उडेल, त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडतील त्याच्यानंतरचा उपयोग काही नसेल. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत प्रत्येकाने आपल्या अधिकार वापरून न्याय मागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आमची भूमिका आहे आणि हे कुठे चुकीचं नाही. हा जो त्याने आरोप केला मित्र पक्षाने की दबाव टाकून मतचोरी केलेलं, मतदार यादीत नाव टाकलेलं आहे, तर ही ऑक्टोबरमध्ये घटना घडली होती, त्यावेळेला त्याने आरोप केलेला. परंतु आता ते डायरेक्ट मीडिया पत्रकार परिषद घेत त्याने आरोप केलेला आहे. कुठेतरी युतीने व्हावी म्हणून हा काय घटक असतो. त्यांना मी काय म्हटलं, तो बीजेपीने आरोप केलाय का हे तुम्हाला काय, पाठीमागे बीजेपीचं चिन्ह होतं, पण बीजेपीची औपचारिकची भूमिका आहे का ही मला अजूनही समजलं नाही. कारण बीजेपीचे नेते हे आमचे मित्र आहेत आणि निवडणूक एका बाजूला आहे. त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये आम्ही लढू आणि जनता ठरवेल आणि जनतेने ठरवलं सुद्धा आहे की इथे शिवसेनेचं धनुष्य निवडून येईल. त्यामुळे ते आम्ही प्रक्रियेला सामोरं जाऊ. परंतु ज्या वेळेला तुम्ही एक विषय मुद्दा मांडता, जेव्हा जे 3 लोक तिकडे होती त्यांचं पदच नाही, त्यामुळे मी नाव घेऊ शकत नाही. मी जिल्हा प्रमुख आहे, तुम्ही सांगू शकता जिल्हा प्रमुख बोलतोय, त्याची नावच नाही, ते इच्छुक असं काहीतरी आहे. पदावरनं काढलेलं असं काही व्यक्ती आहे आणि 2 इच्छुक आहे. आता हे इच्छुक लोकांविषयी काय बोलतात, त्यांची इच्छा पूर्ण होते का ते पहिलं बघा आणि नंतर पुढचं याबाबत युती होणार की नाही. मग अशी पण एक चर्चा आहे की शिवसेना प्रत्येक निवडणुकीत या पद्धतीनेच काम करते आणि शिवसेनेतील लोक बीजेपीत गेल्यामुळे ही बाजू उघड झाली, अशी चर्चा याबाबत तुम्ही काय सांगता? मग त्याच लोकांनी काही काळाकांडी केली का? ही जे गेले ते त्यांनी बघा,
आपला मुख्य मुद्दा हा आहे की जो प्रभागातला मतदार आहे त्या मतदाराला त्याच प्रभागामध्ये मतदान करण्याचा अधिकार हा प्राप्त असला पाहिजे. हीच त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेली गोष्ट आहे. त्यांचा मुद्दा हा आहे का की जी काही बोगस नावं, आता काही अशीही नावं आहे काही प्रभागामध्ये की त्या प्रभागात नाहीच आहेत, की त्या प्रभागात मिळत नाही, पालघर शहरात पण मिळत नाही, पण त्याच्यावर आम्ही काही करू शकत नाही कारण ते आता यादी प्रसिद्ध झाली आहे. ती ह्या इकडून तिकडे जाऊ शकतात. पण ते करण्याकरता ह्या प्रभागातली काही नावं किंवा आता जसं उदाहरणार्थ आता काही ही नावं आहेत, आता ही नावं आम्ही संशयास्पद आहेत, म्हणजे आता नावं ही इथे लिहिली आहेत की त्या शहरामध्ये कुठल्याच प्रभागात आढळत नाही, पण ती त्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आलेली आहेत. आता त्याच्यावर आपण हरकत घेणं हे चुकीच्या गोष्टीवर आक्षेप नोंदवणं हा काय योग्य आहे ना. आपण शेवटच्या क्षणापर्यंत ती गोष्ट केली पाहिजे. पण ज्या लोकांनी आपल्या इतिहासाचे दिवाळे तोडले त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे किंवा त्यांना अक्कल देण्याची बीजेपीची कार्यशाळा नेहमी होत असतात, तर त्या कार्यशाळेमध्ये बसवण्याची गरज आहे. कारण त्यामध्ये बीजेपी समजलेली नाही. आम्ही शिवसैनिक होतो, आम्हाला माहिती आहे आलेला केला कार्य करायचं, पण आमच्या नेत्याचं नाव घेताना 10 विचार करा की त्यांना माहिती आहे जर त्यांनी त्यात ते केल्यामुळे त्यांची भूमिका गुळगुळीत होईल. आमची भूमिका तर कडक असते. मुळात विषय असा आहे की तुम्हाला एखादा मुद्दा मांडताना त्याचं तुम्हाला उत्तर माहिती असलं पाहिजे, तर तुम्ही प्रश्न मांडा. तुमचा प्रश्न हा आहे की दबाव टाकून नावं केली, मग ती नावं कुठली होती, म्हणजे आम्ही दुसरी प्रभागात म्हणजे ती नसलेलीच नावं काय टाकायला लावतोय. कारण एकदा तर यादी तर प्रसिद्ध झाली आहे, दुसरी नाव ऍड होऊ शकत नाही, इकडची तिकडे होऊ शकतात. मग जी नावं इकडची तिकडे झाली आहेत तीच नावं करेक्ट हवीत हा आमचा दृष्टिकोन आहे. मग ह्याला ही भूमिका बजावणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य नाहीये का? तुम्हीच काय तिथे गोंधळ घातलाय. माझ्या नाता गोत्यामध्ये नावं एकाच प्रभागात यावी आणि मला काहीतरी नगरसेवक होता यावं, आणि त्याच्या इच्छुकांपैकी दुसरे पण इच्छुक होते, त्यांना शहराची मतं पाहिजेत. मग शहराची मतं पाहिजे तर तुम्ही असं संकुली विचार करू नका. आणि अजून तुम्ही अजूनही मला असं वाटतं, कारण मी खासदार हे त्यांना कालच निवडणुकीचं पद दिल्यामुळे मी खासदारांकडे माझं मत नोंदवलं आणि त्यांनी मान्य केलं की अशा प्रकारचं बोलणं योग्य नाही. हे त्यांनी माझ्याकडे मत नोंदवलं सकाळी आजच. शिंदे साहेब हे लोकाभिमुख नेते आहेत, ज्यांचं पालघरवर अत्यंत प्रेम आहे. चुकीची गोष्ट घडू नये, परंतु या जिल्ह्याचे प्रमुख तर भाजपाचेच म्हणजेच आमचे सर्वांचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत. मग तुम्ही एक प्रकारे त्यांच्यावर आक्षेप नोंदवताय का? राज्याचे प्रमुख हे सार्वभौम व्यक्तिमत्व असतात. मग तुम्ही दबाव टाकला म्हणजे मग फडणवीस साहेबांनी आमच्या सर्वांना दबाव टाकला असं म्हणायचं आहे का? तेच मुख्य आहे. राज्य निवडणूक आहे की स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे त्यांनी मागच्या इलेक्शनमध्ये 2019 मध्ये असा आरोप शिवसेनेने लावला होता. तेव्हा रवींद्र फाटक साहेब होते आणि ठाण्याची काही टीम होती. त्यांनी जे चुनाव अधिकारी आहे त्यांना निवेदन पण दिले होते की 4-4.5 मतदान असा झाला आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये तसाच आरोप प्रत्यारोप होतो. त्याच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. लोकांचा कोच एवढं कशाला घाबरायचं? मागच्या शिवसेनेने लावला होता. मागच्या असाच आरोप शिवसेनेने पण लावला होता. भविष्य भूतकाळाकडे जाण्यापेक्षा वर्तमानानं भविष्याकडे जाऊया. आता मुद्दा हा आहे की मतदारांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर थोडंसं घरी बसा ना, कशात तुम्ही लढता? लोकांचा अधिकार हा लोकांना त्या प्रभागात मिळाला पाहिजे आणि आम्ही पालघरांची भूमिका मांडतोय आणि जो अधिकार आम्हाला त्या वेळेमध्ये होता त्या वेळेमध्ये न्याय मिळावा ही आमची भूमिका. आमची आणि मला इतरही काही पक्षांनी आपणही त्या बातम्यामध्ये छापले की खूप मोठा गोंधळ उडालेला आहे. मग ती भूमिका मांडू नये का? आणि ह्यांना दुसरी नवीन तर नाव ऍड होऊ शकत नाही. दबाव कशाला म्हणतात? नवीन नाव ऍड करणं हा दबाव म्हणतात. असलेल्याच प्रभागातील लोक त्या प्रभागामध्ये मतदान करायला मिळणं हा आम्ही त्यांची पालघरकरांची भूमिका मांडतोय. आणि हे कोणी नाकारू शकणार नाही की खूप मोठा सरमिसळ ही झाली. त्याच्यामध्ये आम्ही उलट ते मांडलं म्हणून काही प्रमाणामध्ये जागरूक होऊन त्यांनी त्यांच्याकडे सहपाणी अहवाल केले, पण त्याच्यामध्ये पण त्रुटी राहिल्या. म्हणजे 5 लोकांपैकी 2 लोकांची पूर्ण करेक्ट झाली, 3 लोकांची नाही झाली. मग हे काय मी भाजपनं अजूनही घेत नाही, भाजपनं अजून घेत. मग हे त्यांच्यामध्ये भाजप नवीन आलेल्या लोकांनी काहीतरी चाणक्य नीती वापरण्याचा प्रयत्न करतायत का? आणि काही ठिकाणी बघा आता हे आपल्या ताई आहेत रचना वरुण पंचाधरी, हिचं नाव आलं पंचाक्षरी, ह्याचं नाव आलं पण त्याच्या पतीचं नाही आलं. त्या नवरा बायकोमध्ये भांडण लावण्याचं काम भाजपाचे नसलेले कार्यकर्ते सांगतात का करायला? मला एक सांगा तुम्ही. बायको सांगेल जेव्हा मी माझ्या बायकोला मतदानाला घेऊन जाईन, जेव्हा मतदानाला बायकोला मी घेऊन जाईन
तेव्हा बायको सांगितलं अरे तूच तर माझं नाव इकडे टाकायला लावलं ना, का ते गोंधळ आहे का असं सांगायची वेळ येऊ नये. नीरज भाऊ बोला. मतचोरी विरोधात विरोधकांनी निवडणूक आयोगाला टार्गेट केलं होतं महामोर्चाचं आयोजन करून. त्यावेळी हा मुद्दा भाजपला चांगला जमला होता. तर भाजपला हा जमलेला मुद्दा शिवसेनेवर पलटवार होतो का, असं काहीतरी वाटतं का तुम्हाला? नाही, असं काय नाही. बघा, मी अजूनही असं समजत नाही की भाजपाची अधिकृत भूमिका असेल. कारण मी त्यांच्या काही लोकांशी बोललो, ते बोलले त्यांना अजून आम्हाला शिकवावं लागेल असं मला बोलले. ते अनौपचारिक मला त्यांच्याशी बोललो, त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलले, हे ह्यांना कोणी अधिकार दिलं नव्हतं. मला वाटतं त्यांचे औपचारिक प्रमुख भाजपाचे हे शहराध्यक्ष असतात, जिल्हाध्यक्ष असतील. आता निवडणूक प्रमुख म्हणून सर्वाधिक अधिकार हे आता खासदार म्हणून त्यांच्याकडे आहेत. आता आम्ही जसं जिल्हा प्रमुख म्हणून भूमिका मांडतो, ही आमची औपचारिक भूमिका आहे. आम्ही काही बोलून चालणार नाही. तसं त्यांच्याकडे एकाचं पद काढलेलं आहे आणि दुसरे इच्छुक आहेत दोघे. त्यांना म्हणजे असं मानणारे मत फक्त त्यांची औपचारिक भूमिका असं मला वाटत नाही. आपण खासदारांकडे जेव्हा तक्रार केली तेव्हा काही त्यांनी आश्वासित केलं का त्यांच्यावर कारवाई वगैरे केली जाईल वगैरे? नाही, मी त्यांना ते बोलले की हे चुकीचं आहे. मी म्हटलं आमचा एकच मुद्दा होता की त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेण्याचं धाडस दाखवण्याची कृती करू नये. नाही तर आम्हाला त्या महायुतीचा धर्म सोडून वेगळ्या भूमिकेत जावं लागेल. कारण तुम्ही ज्या वेळेला जर राज्याचे प्रमुखच याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहेत, तर मग इथे तुम्ही एक प्रकार त्यांच्यावर संशय व्यक्त करत असे कार्यकर्त्यांना म्हटलं तुम्ही थोडीशी समज द्या. ते बोलले मी नक्की त्यांच्याशी बोलीन की, आणि तेही त्या गोष्टीला अवेअर होते असं मला वाटत नाही की त्यांनी कालची जी घेतली पत्रकार परिषद ही त्यांनी विचारून घेतली की याची मला कल्पना नाही. कोणा विचारायचं पुढाकार होता त्यांनी पत्रकार आता कसं आमच्या मित्र पक्षाला कार्यकर्ते मिळत नाही, त्यामुळे आम्हाला द्यावे लागतात. आता त्यांना काय ते आम्ही म्हटलं ना, रिकाम्या जागा भरण्याकरता जे काही सहकार्य करावं लागेल ते करू. आणि जेव्हा ते आमची काळजी घेतात आम्ही त्यांची खूप काळजी घेऊ. आणि निवडणुकीनंतर पण जिंकून आल्यानंतर पालघरच्या विकासामध्ये पण जिकडे जिथे गरज आहे त्या सोबत घेऊ. पण शेवटी निर्णय हा पालघरकडच्या जनतेने हा डोक्यात बिंबवलेला आहे की नगराध्यक्षासह नगरसेवक हे शिवसेनेचे बहुमताने निवडून येतील आणि त्याची काळजी मी भाजपच्या कार्यकर्त्याचे महायुती धर्म म्हणून नक्की केली. डहाणू आणि पालघर दोन नगर परिषदा आपल्या जिल्हा प्रमुख म्हणजे आपल्या अंतर्गत येत आहेत. नेमकं पालघरमध्ये जे आहे ते डहाणूमध्ये आहे का? तसं डहाणूमध्ये तुम्ही बघितलं की आमच्याकडे दिवसेंदिवस ओघ वाढतो, अजून 2-4 दिवसामध्ये अजून ओघ वाढेल. आणि त्याच्यामध्ये आम्ही बघा, निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येक पक्ष राजकीय पक्षाला आहे. त्या मैत्रीपूर्ण लढण्याचा पण अधिकार आहे. तो अधिकार त्या जनतेचा आहे की त्याने कोणाला करावं. आज पालघरमधल्या जनतेचा विश्वास आहे शिवसेनेवर परंपरागत. आणि डहाणूची जनता चिडलेली आहे, त्यामुळे चिडलेली जनता ही शिवसेनेकडे आशेने पाहते. आणि जी जनता ज्या जनतेने आमचा अनुभव घेतला आहे त्यांना आमच्या शिवसैनिकांच्या कार्यपद्धतीची चांगली जाणीव आहे की कुठल्याही माणसाच्या मदतीला येणारा तो शिवसैनिक, वेळ पडली ते धावून येणारे हे शिंदे साहेब जे शिवसेनेचे नेते. आणि आता अनुभव घेतला, त्यामुळे मला वाटतं की पालघर आणि डहाणू या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचं धनुष्य निवडून येईल. आपण खासदारांशी बोललात, पण त्या जिल्हा प्रमुखाच्या कानावर ही गोष्ट टाकली का त्यांनी ही ह्यांना हे दिलं असेल असं तुम्हाला काही संशय आहे का? नाही, मला आता बघा, कालच त्यांचं एक भाजपाचं एक नियुक्ती पत्रक जाहीर झालेलं आहे, ज्याच्यामध्ये निवडणुकीकरता आपल्याकडे खासदार साहेबांचं नाव दिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांचं नाव नसल्यामुळे मी जे व्यक्ती आहेत ज्यांना ह्या निवडणुकीची प्रोसेस आणि हा मुद्दा निवडणुकीच्या अँगल नसल्यामुळे का त्यांनी मांडलेला, मी त्यांच्याकडे माझं मत नोंदवलं. कारण त्यांनाही निवडून देण्यामध्ये शिवसेनेचा खूप मोठा वाटा आहे, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा, त्याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे मी म्हटलं की बाबा इलेक्शन होईल, नंतर मग पुन्हा तुम्ही समज द्यावी, त्यांनी ते मान्यही केलं. भाजपच्या जिल्हाध्यक्षाचं नाव घेणं पण टाळता का? काय किती वेळ नाव घेणार? आता तुम्ही म्हणाला मागे तुम्ही एकाधिकारशाही म्हणून आपण आजच्या ह्याचा जो निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये मुद्दा आहे तेव्हा बोलूच. आजचा मुद्दा हा कालच्या झालेल्या पत्रकार परिषद असल्यामुळे मी उगाचच नाव घेऊन त्या गोष्टी करणार नाही. कारण मला मी एक जिल्हा प्रमुख म्हणून माझं संविधान, राजकीय संविधान मला ते अलाउड करत नाही. कालचा मुद्दा ज्यांनी मांडला, जेव्हा कोण मुद्दा मांडेल वेगळा तेव्हा त्याचं उत्तर त्याच भाषेमध्ये दिलं जाईल. पण कालच्या मुद्द्याच्या अनुषंगाने उगाचच काहीतरी बोलण्याचा प्रयत्न आणि मुख्यतः शिंदे साहेबांवर बोलण्याचा जो प्रयत्न झाला, ते पुन्हा मी सांगतो की ते पूर्णपणे बालिशपणाचं लक्षण आहे, अपरिपक्व राजकीय कार्यकर्त्याचं लक्षण आहे. आणि तो अपरिपक्वता आमच्याकडून नसल्यामुळे जसा मुद्दा समोर येईल आम्ही हे आहोत, संयमी आहोत. आणि आम्हाला माहिती आहे
की जनताचा काय कौल आहे. त्यामुळे आम्ही उगाचच कशाला आमची एनर्जी बाहेर घालू. आज आम्ही तुम्हाला जिल्ह्यात एवढं सगळं होऊन सुद्धा जर उद्या महायुती झालीच तर डहाणू आणि पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारावर शिवसेनेचा दावा पक्का आहे. बघा आता सध्याची भूमिका आमच्या डहाणू आणि पालघरसह पूर्णपणे शिवसेनेच्या उमेदवारांसह नगराध्यक्षाची आहे. आमचे नेते शिंदे साहेब हे आमचा आता अंतिम आदेश आहे. त्यामुळे ते अंतिम आदेश आल्यानंतर त्याच्यावरची प्रतिक्रिया मी देऊ शकेन. आता जी भूमिका आमची हीच आहे की पालघर आणि डहाणूमध्ये शिवसेना आणि धनुष्य हेच आमचं अंतिम लक्ष आहे. पालघरमध्ये आपण उमेदवार म्हणजे भाकरी पालथी घालणार का? इथे पालघरमध्ये म्हणजे बदली करणार का तेच देणार उमेदवार नगरसेवक म्हणून? नाही, हा निर्णय पूर्णपणे साहेबांचा आहे. आमच्याकडे प्रक्रिया जी असते शिवसेनेमध्ये, शिवसेना आदेशावर चालत असते आणि शिवसेनेमध्ये आदेश आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हे द्यायचे. दिघे साहेब आमचं दैवत होतं आणि शिंदे साहेब जे सांगतील त्या अंतिम आदेशाची अंमलबजावणी आमची शिवसेने तंतोतंत करतील आणि त्या निवडून आणतील. या कालच्या तुम्हालाच पाठवायचं ना बघा, आम्ही एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून पक्ष संघटन चालवण्याचं काम करतो आणि जरी आमच्याकडे जाणून घेण्याची साहेबांची जाणून घेतलं तरी पण ते जाणून दिल्यानंतर जो आदेश आमचे सन्माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब देतील त्या आदेशाची अंमलबजावणी होऊन शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे. लेकिन कुंदन भाई, मेरा सवाल ऐसा है कि जिस तरह आप या बीजेपी के लोग आरोप लगा रहे हैं मतदार यादी को लेकर नाम इधर गया, डबल हुआ, नहीं आया, तो इसी तरह का जो सवाल है कुंदन भाई, और इसी तरह का जो सवाल है वो विपक्ष भी लगा रहा है सरकार पे है? इसी तरह का जो सवाल है, जिस तरह आप नाम लगा रहे हैं कि चुनाव आयोग ने ये नाम इधर किया, कुछ लोगों के नाम नहीं है, जिस तरह के आरोप पड़ रहा है, इसी तरह का सवाल जो है